नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं एमसेड न्यूजचा माझा प्रभाग माझा विजन या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार रवी चव्हाण सर आहेत. नमस्कार सर. राज्यात सध्या सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानंतर आता नेमकीच विधानसभा झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चर्चा सुरू आहेत. मोठ्या प्रकारे हाय व्होल्टेज ड्रामा छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगला गेला. अनेकांची उमेदवारी कापल्या गेली. जो सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे, धिंगाणा सुरू आहे. काय मत आहे तुमचं, काय सांगणार? ही 2025-26 ची जी महानगरपालिका निवडणूक आहे ही आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आपण बघितलं असाल की प्रत्येक पक्ष हा वेगवेगळ्या याने लढतोय. तसंच त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक प्रभागामध्ये उभा आहे. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आता जी निवडणूक पार पडते, तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं अधिकृत उमेदवार आहात. काय मत आहे, वंचित बहुजन आघाडीच का? आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचेच विचार आज गरज आहे. कारण की वंचित बहुजन आघाडी ही सर्व समाजाला घेऊन चालणारा एकमेव पक्ष आहे. आपण बघितलं असाल मागच्या लोकसभा, विधानसभा, आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीही यामध्ये संपूर्ण म्हणजे जितक्याही जाती असतील प्रत्येक जातीच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामध्ये काम करण्याची संधीही दिलेली आहे. त्यामुळं आजची गरज आहे वंचित बहुजन आघाडीची. त्यामुळे मी या वंचित बहुजन आघाडीकडून उभा आहे. काय वाटतं तुम्हाला की कुठला असा महत्वाचा मुद्दा आहे जो इतर पक्षांनी आतापर्यंत पूर्ण नाही केलेला की जो वंचित बहुजन आघाडीकडे? आपण बघितलं असाल महानगरपालिकामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपर्यंत भाजपची सरकार आहे. आजपर्यंत काँग्रेसचे आमदार आपले नगरसेवक होते, सर्व पक्षाचे होते. माझ्याच प्रभागामध्ये बघा काँग्रेसचाही नगरसेवक होता, भाजपचाही नगरसेवक होता. परंतु आज जे प्रश्न 20 वर्ष अगोदर होते तेच प्रश्न आज आहे. मग नेमके इतक्या वर्षी यांनी केलंय काय? रस्ता, पाणी, गटार ह्या तर मूलभूत गरजा आहे. या तर महानगरपालिकाचे हे प्राथमिक काम आहे की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याही गोष्टी आज तुम्हाला प्रभागामध्ये बघा आज पण पूर्णपणे झालेले दिसलेले नाहीये. आणि त्याच्यावर जाऊन जनता आणि प्रशासन याच्यामधला जो मुख्य दुवा असतो तो म्हणजे नगरसेवक असतो. नगरसेवकाचं काम असतं की नागरिकाचे जे अडचणी असेल, ज्या प्रॉब्लेम असेल त्या सोडवणे. त्यासाठी प्रशासनाशी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी हे करून ते सोडवणं महत्वाचे गरजेचं असे. परंतु माझ्या प्रभागामध्ये असंख्य ज्या समस्या आहे त्या जशाच्या तशाच आहे. तर त्या खूप मोठ्या समस्या आहे. जसं की तुम्ही सांगितलं ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, रस्ते, वीज हे फार महत्वाचे आहेत. तर तुमच्या प्रभागामध्ये असे कुठले प्रश्न आहेत या मूलभूत गरजांव्यतिरिक्त जे तुम्हाला गरजेचे वाटतात? माझ्या प्रभागामध्ये काही ठिकाणी आजही रोड व्यवस्थित नाहीये. माझ्या प्रभागात पूर्ण प्रभागामध्ये पाणीची एवढी मोठी समस्या आहे. 10 दिवस म्हणजे महिन्यातून फक्त 3 दिवस पाणी येत असते. माझ्या मायमाऊली आपल्याला खोटं म्हणजे तुम्हाला सांगतो की अक्षरशः पाणी जेव्हा घरात नळ पाणी नसेल तर इतरांच्या दुसऱ्याच्या घरी आपशी बोरला पाणी घ्यायला म्हणजे कोणाकडे मागायला जायला असं दूर दूरपर्यंत जातात आणि पाणी घेऊन येतात. ही एक मोठी समस्या आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या मला तर वाटतं माझ्या प्रभागामधली जो एसटी कॉलनीपासून तर कासलीवाल पासून आमच्या अंबिकानगर, सिडको, संतोषी मातानगर जे एअरपोर्टच्या भिंतीपर्यंत जो मुख्य नाला आहे तो नाला आज 20 वर्षापर्यंत आजपर्यंत कधी खालच्या डीप पर्यंत कधी आजपर्यंत स्वच्छ झालेलं नाही. आणि स्वच्छ न झाल्यामुळे त्या ठिकाणी विषाणू कीटाणू इतके तयार झालेले आहेत. त्यामुळं आजूबाजूचे जेवढे नागरिक आहे ते नागरिक म्हणजे बिमार पडत आहेत. त्यांना एक दोन जण तर मागं दगावले पण त्याच्यामध्ये टायफॉइड सारखे रोग होत आहे. आणि ते श्वास घ्यायला सुद्धा तिथं तकलीफ होती. अशुद्ध हवा आहे तिथं त्या ठिकाणी. आणि खूप मोठा प्रश्न आहे तो नाल्याचा. आणि तिथं त्या काही ठिकाणी तर पाणी साचल्या गेलेलं आहे त्या नाल्यामध्ये. कारण नाल्याचा प्रवाह कधी साफ केला नाही तर मोकळा होणारच नाही. तर ते न केल्यामुळं ज्या ठिकाणी पाणी साचल्या गेलेलं आहे आजूबाजूच्या नाल्याच्या ज्या भिंती आहे असं कुमकुवत होऊन ते म्हणजे घरं पडण्याचे नाला पडण्याच्या याच्यामध्ये आजपर्यंत सिच्युएशन आहे. मूलभूत गरजांमधले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तर महापालिका निवडणुकीसाठी काय अजेंडा आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि विशेषतः तुमचा?
माझा अजेंडा हाच राहील. मी अगर या प्रभागामधून आम्ही तर वंचित बहुजन आघाडी निवडून येणारच, परंतु निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मी आपल्याला ज्या नाल्या संदर्भात बोललो होतो, सुरुवातीला मी तो नाला पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करायला लावेन, प्रवाह व्यवस्थित करायला लावेन. त्यानंतर माझ्या प्रभागामधील, आपल्याला माहीत नसेल, पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामधूनच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक क्राईममध्ये मुकुंदवाडी ही खूप नंबर 1 वर आलेली आहे. या ठिकाणी व्यसनाधीन खूप मुलं झालेले आहे आणि या व्यसनाधीन मुलांचा अनेक वेगळे राजकारणी त्यांचा वेगळा दुरुपयोग वापर करताय. मला या मुलांना म्हणजे याच्यापासून त्यांना दूर करून व्यवस्थित यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये कसं नेता येईल, यांना शैक्षणिक मध्ये कसं यांना हे करता येईल, यासाठी मला महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या अद्ययावत कसं करता येईल, महानगरपालिकेमधलं शिक्षण अजून जसं आज आपण बघितलं असेल सेंट लॉरेन्स, सेंट झेवियर्स या ज्या चांगल्या शाळा आहे, सर्व पालकांना वाटतं की त्या ठिकाणी आपल्या मुलांचं ऍडमिशन झालं पाहिजे कारण त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळतं. परंतु हे शिक्षण आपण पण देऊ शकतो ना. महानगरपालिकांची मुकुंदवाडीमध्ये शाळा आहे, महानगर जसं दिल्लीमध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी सुद्धा महानगरपालिका शाळा आहे, परंतु CBSE पॅटर्न शाळा आहे. त्या शाळा आपण ह्या ठिकाणी बी देऊ शकतो, करू शकतो, पण ते करणारा मानसिकता तुमची पाहिजे. मग माझ्या प्रभागामध्ये माझे आजूबाजूला राहणारे जे लहान मुलं आहे त्यांना कधी ती सुविधा मिळाली तर त्यांचं शिक्षण कधी त्यांना चांगलं CBSE लेवलपर्यंत झालं, कधी आपण बाहेर जापनीज लँग्वेज म्हणजे बाहेरचे लँग्वेज सुद्धा आपण त्या ठिकाणी कधी शिकवण्याचा प्रयत्न केला तर येणारे मुलं हे विदेशामध्ये सुद्धा त्यांना चांगली संधी मिळू शकते. म्हणून मी त्या शाळेचं पण हे करणार आहे. त्यानंतर माझ्या वार्डातील जे महिला आहे प्रभागामधील, सामान्य आमचा जो प्रभाग आहे ना हा कामगार वर्ग प्रभाग आहे. या ठिकाणी म्हणजे एकदम अत्यंत गरीब समाज आणि मीडियम मधला प्रभाग आहे. तर या ठिकाणचे ज्या महिला काम करतात यांना माझे मनात होतं की यांना एक उद्योगामध्ये आपण आणूया, यांचे बचत गट तयार करून एक उद्योग समूह तयार करून यांना वेगवेगळं म्हणजे प्रोडक्शन तयार करणं, यांना त्या संदर्भात त्यांना माहिती देणं व त्यांना एक आर्थिक सपोर्ट शासनातून मिळून त्यांना उद्योगामध्ये क्षेत्रामध्ये आणायचा प्रयत्न करणार आहे मी. अशा असंख्य अजून आहे जे माझ्या विजन मध्ये आहे. जसं तुम्ही आताच वेगवेगळे तुमच्या माइंडमध्ये असलेल्या, तुमच्या मनामध्ये असलेल्या संकल्पना सांगितल्यात की तरुण पिढी असेल किंवा हे जसं, आणि यापूर्वी तुम्ही सांगितलं की तुमच्या अंतर्गत मुकुंदवाडी हा परिसर होतो जो गुन्हेगारीसाठी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तर महिलांसाठी काय तुमचं हे आहे एक विजन, महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात सुरक्षेच्या बाबतीत? महिला सुरक्षेच्या बाबतीत माझ्या प्रभागामध्ये जितकेही लाईन्स म्हणजे गल्ल्या असतील त्या ठिकाणी CCTV कॅमेरा हा बसलाच पाहिजे महानगरपालिकेतर्फे. त्यानंतर पोलीस प्रशासनाशी आम्ही दर हप्त्याला बैठक घेऊन त्या ठिकाणी आम्ही आढावा घेणार. जितके माझ्या प्रभागामधले कोचिंग क्लासेस असतील, शाळा असतील, त्या ठिकाणी मुली जे शिकतात त्यांच्याशी प्रत्येक दर हप्त्याला पोलीस स्टेशनचा आणि शाळांच्या कमिटीचा यांच्याशी मिटिंग घेऊन काही बाहेरची व्यक्ती मुलं म्हणा किंवा जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं म्हणा त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम करत असेल तर त्याच्यावर पूर्ण सगळ्या जणांनी मिळून काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे असं आम्ही नियोजन करणार आहेत. त्यानंतर महिला सुरक्षेसाठी आम्ही एक हेल्पलाईन म्हणजे एक ॲप तयार करतोय, जेणेकरून वंचित बहुजन आघाडीचंच हेल्प ॲप येते, जेणेकरून आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायला का त्यांना काही अडचणीत असेल तर ॲपमध्येच त्यांनी तिथं मेन्शन करायचं की मला या गोष्टीची मला गरज आहे. तर ते आमच्या ॲपमध्ये आम्ही संध्याकाळी सर्व चेक करणार. त्यानंतर आम्हाला नेमकी कोणता प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आम्हाला ते साहजिक सोपं होईल आणि मुख्य त्या प्रश्नाकडे आम्ही सॉल्व्ह करू शकतो. या महिलाच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रयत्न करणार. थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितलं की मला ठाम विश्वास आहे की मी निवडून येईल. 100%. येस. तर का सर, काय वाटतं, काय भूमिका तुमची अशी की तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की मी निवडून येईल? तुमच्या माहितीच तर आतापर्यंत गेली 20 वर्षापासून या प्रभागामध्ये सर्व समाजाचे नागरिक एक होरपले गेलेले आहे, कारण की त्यांना आजपर्यंत पर्याय नव्हता. भाजप असेल, काँग्रेस असेल, अन्य कोणते पक्ष असेल, यांच्या पुढे फक्त हाच पर्याय होता. कधी याची सत्ता गेली तर हा आहे आणि याची सत्ता गेली तर हा आहे, यांना पर्याय नव्हता.
आज वंचित बहुजन आघाडी हा एक त्यांना चांगला पर्याय मिळाला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची ही वंचित बहुजन आघाडी, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, आणि तो एक असा एकमेव नेता आहे जो स्वाभिमानी नेता आहे. तो आजपर्यंत कधीच कोणापुढे झुकलेला नाही आहे आणि कोणत्याही गोष्टी ऍडजस्ट करत नाही. आजही आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे तर आमचं पूर्ण कॅरेक्टर बघून, आमचं काम बघून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. स्वतः श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांच्या कमिटीने ठरवून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि आमचं समाजातलं जे काम बघितलेलं आहे त्याच्यावर, आणि आम्ही समाजाच्या ग्राउंड लेवलच्या कामापासून काम करतोय. आपल्याला माहित नसेल, मी स्वतः नगरसेवक नाही तरी मी एवढे प्रशासनाचे कामं केलेले आहे वार्डामध्ये. नाल्याच्या साफसफाईपासून म्हणा, किंवा वार्डातील महिलांना औद्योगिक क्षेत्रात नेण्यासाठी म्हणा, ज्या आजूबाजूला MIDC परिसर आहे या ठिकाणी मुलांना जॉब लावण्याचे प्रयत्न म्हणा, महिलांना रोजगार देण्याचे प्रयत्न म्हणा, त्यानंतर हे काही व्यसनाधीन मुलं आहे यांना मार्गदर्शन करणं, पोलीस भरती संदर्भात काही मार्गदर्शन करणं, किंवा विविध क्षेत्रामध्ये काही जॉबच्या संधी असतात शासनाच्या, त्या त्यांना माहिती करून देणं, त्या संदर्भात काही क्लासेस घेऊन देणं. जे समाज मंदिर आहे, समाज मंदिरमध्ये काही चांगले जे हे करतात, प्रबोधन करतात, जे काही येणाऱ्या भविष्यात काय जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या सांगतात, असे मार्गदर्शन करणारे आम्ही त्या ठिकाणी व्याख्यान भरवतो, मार्गदर्शन सभा भरवतो. तर म्हणजे असे काही नसताना मी काम केलेलं. त्यामुळं मला संपूर्ण समाजाचा तिथं सर्वच समाजाचा मला पाठिंबा चांगला आहे. म्हणून मला माझा विश्वास आहे की आम्ही 100% निवडून येणार आहे. आपण बघितलं असाल, आता आमचे 2 दिवस अगोदर एक रॅली झाली. आमची छोटीशी पदयात्रा होती. पदयात्रेमध्ये फक्त एवढं कळालं की आज वंचित बहुजन आघाडीची व आमच्या 4 उमेदवारांची पदयात्रा आहे. तर ती पदयात्रा कधी एवढी मोठी झाली आम्हाला बी कळालं नाही. एक टोक तर अंबिकानगरचं शेवटच्या 13 नंबर गल्लीपर्यंत होतं आणि एक टोक तर लगे मुकुंदवाडीच्या रोडापर्यंत होतं. हे आम्हाला कधी कळालं जेव्हा आमची रॅली संपली आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा आम्हाला हे कळालं. याच्यावरून आपण समजून घ्या की आमचे स्थानिक नागरिक आमच्या सोबत किती असते. तुम्ही आता नुकतं तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी मिळाली, गेल्या 20 वर्षाचा काय पार्श्वभूमी होती? 20 वर्षापासून म्हणजे तुम्ही गेल्या 20 वर्ष राजकारणामध्ये होता, तर ती काय पार्श्वभूमी होती तुमची राजकीय? मी म्हटलं ना आपल्याला की मी भीमशक्ती संघटित कामगार युनियनचा अध्यक्ष आहे. मी एक कामगार संघटना चालवतो, जेणेकरून जेवढेही कामगार म्हणजे बांधकाम कामगार संघटना असेल, इतर अजून कोणत्या कंपनीमध्ये गौड कामगार असेल, त्यांना मी त्यांच्या क्षेत्रामध्ये जे शासनाचे काही उपक्रम असतात, जे योजना असतात, त्यांच्यापर्यंत मी मिळवून देण्याचं काम करतो. त्यांना काही ठिकाणी अडचणी आला तर आम्ही ते त्यांच्याशी कंपनी मालकाचा आणि कामगाराचा आम्ही संवाद करून ते प्रश्न सोडवण्याचं काम करतो. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून आम्ही एक कामगार, आपल्याला म्हटलं मी प्रभाग जो आहे कामगार वर्ग खूप जास्त आहे आणि आम्ही इथंच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये कामगाराच्या लोकांसाठी आम्ही काम करत आलेलो आहे. कितीतरी बांधकाम कामगार संघटनामध्ये आपल्या माहिती असतं 32 योजना होत्या. तर त्या 32च्या 32 मी एकमेव व्यक्ती असेल असा की माझ्या भीमशक्ती संघटित कामगार युनियन पुढे 32च्या 32 योजना पूर्ण आम्ही कामगाराला मिळवून दिला. मग त्या वैद्यकीय क्षेत्रातले असतील, काही वस्तू स्वरूपात शासनाकडून काही मिळणाऱ्या त्यांना हे असेल, किंवा काही स्कॉलरशिप संदर्भातले असेल, किंवा अजून MSCITचे शैक्षणिकसाठी काही असेल, अशा भरपूर काही योजना आहे ज्या मी संपूर्ण त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही अधिकृत उमेदवार आहातच, तर काय वाटतं नेमकी तुमची लढत कोणाशी? लढत कुणाशी त्यापेक्षा मी तुम्हाला म्हणाल की आम्ही आज 1 नंबरवर आहोत. आमचं जे प्रभाग 24 मधलं जे पॅनल आहेत, आपण कधी लक्ष देऊन बघितलं तर हे पॅनल इतकं मजबूत पॅनल आहे. आमच्या पॅनलमध्ये आम्ही म्हणजे बहुजन समाजाचे संपूर्ण जण आलेलो आहोत. एक आमच्यामध्ये सुनीताताई चव्हाण म्हणून एक बंजारा समाजाचे महिला आहे. त्यानंतर एक OBC समाजाची आमची अनुजाताई अमर जगताप म्हणून आहे. त्यांचे मिस्टर एक ओपन समाजामध्ये मराठा समाजामध्ये येतात. एक सतीश भाऊ गायकवाड म्हणून आहे, ते एक बौद्ध समाजाचे आहे. मी एक ओपन मधून उभा आहे, मी एक बौद्ध समाज आहे. परंतु आम्ही सर्व समाजाला घेऊन एकत्र येऊन आम्ही जे पॅनल जे मजबूत केलेलं आहे, यामुळं तुमच्या माहिती असतं माझ्या प्रभागामध्ये जे इतर काही पक्ष असतील त्यांचे चांगले धाबे धरलेले की एवढं स्ट्रॉंग पॅनल झालं. एक बाजूनी RB चव्हाण हे माझे नगरसेवक होते,
तिकडून ते आहे. एकीकडून सतीश भाऊ गायकवाड आहे, तो एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यांनी नगरसेवक नसताना त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये चांगले छान उपक्रम राबवून त्यांनी खूप चांगले चांगले कामं केलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, मी खूप चांगले जेवढं करण्यात आलं तेवढं कामं केलेलं आहे. आणि आमचे अनुजा म्हणून जगताप आहे, त्यांचे मिस्टर अमर जगताप, त्यांनी व्यसनाधीनच्या मुलांसाठी खूप चांगले कामं केलेले आहे आणि रोजगार संबंधित बी चांगले खूप काम केलेलं आहे. म्हणून आम्हाला सगळ्याला वाटतं की आम्ही 100% पॅनल आमचं येणार ते. सर, मी तुम्हाला आता नुकताच प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं तुमची लढत नेमकी कोणाची? माझी लढत माझ्या प्रभागामध्ये एक सतीश भाऊ गायकवाड आणि त्यांची एक मुख्य लढत आहे. त्यांची लढत डायरेक्ट इथल्या एक बीजेपी आमदारांच्या घराण्याच्या सोबत आहे आणि सर्वात हार्ड लढत ही माझी आहे. कारण की माझ्या विरोधात आपल्याला माहीत असेल, काँग्रेसचा मुख्य 10 वार्डाचा अध्यक्ष म्हणून एक व्यक्ती आहे आणि बीजेपीचाही 10 वार्डाचा अध्यक्ष तोही एक मुख्य व्यक्ती आहे आणि शिवसेनाचाही एक नगरसेवक, म्हणजे तिघं पण नगरसेवक आहेत आणि एका बाजूला मी आहेत. म्हणजे म्हणलं ना मला, प्रस्थापित घराण्याच्या विरुद्ध सगळी फाईट देत आहात तुम्ही थोडक्यात. प्रस्थापित घराण्याच्या विरुद्ध मी एक गरीब समाजातील वर्ग म्हणून, पण माझ्या सर्व समाजाच्या भरोश्यावर मी आज निवडणूक मध्ये उतरलेलो आहे आणि विश्वास आहे मला, मी यांच्याच जोरावर माझ्या समाजातील, बहुजन समाजातील जेवढे मुलं, वयोवृद्ध, माझ्या माय माऊली, मी यांच्याच भरोश्यावर निवडणूक जिंकणार आहे. एवढा तुम्ही ठाम विश्वास दाखवला, अगदी तगडी फाईट आहे तुमची, बंड करतायत थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. तर काय सांगणार सर, आता नेमकं तुम्ही इतके सांगितलं की माझी एवढी परिस्थिती हे असतानाही मी बंड करायला निघालोय, मला समाजानं किंवा इतर भागातील सामान्य जनतेने साथ द्यावा. थोडक्यात आणखी एक महत्वाचा प्रश्न असं मला वाटतं, ज्या प्रश्नाकडे आपण गेलं पाहिजे, जसं की आपण नुकतंच सांगितलं की स्त्रियांसाठी तुम्ही काय करणार आहात. मुकुंदवाडी परिसरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यावरती तुम्ही तुमच्या संकल्पनाही स्पष्ट केलं. वयोवृद्धांसाठी किंवा लहान मुलांसाठी काय? हा एक मुख्य माझं हे, माझ्या प्रभागामध्ये ना खेळण्यासाठी जागाच राहिलेला नाही. जागा काही अवेलेबल आहे, परंतु त्या ठिकाणी काही प्रमाणात कुठंतरी अतिक्रमण झालेलं आहे. मग मला हाच प्रश्न मी काही सत्ताधाऱ्यांना विचारू शकतो की बाबा, आजपर्यंत तुम्ही त्या जागा मोकळ्या का नाही केल्यात? कारण की आज आपल्या घरातील लहान मुलांना खेळायला जागाच नसली तर ते उद्या येणाऱ्या भविष्यामधील म्हणजे क्रीडापटू कसे होतील, या क्षेत्रामध्ये त्यांच्या शारीरिक स्वस्थता ते कसे ठेवतील? आमच्या प्रभागामध्ये 20/30चे जास्त करून प्लॉट असतात, म्हणजे छोटे छोटे घरं असतात. त्या ठिकाणी जे वयोवृद्ध असतात त्यांना फिरण्यासाठी जागा नसती, त्यांना संवाद म्हणजे समवयस्क त्यांना साधण्यासाठी त्यांना कोणी बोलण्यासाठी व्यक्ती नसतं. तर प्रभागामध्ये कधी अशी ओपन चांगली जागा असली, ज्या ठिकाणी असं बसण्याची सुविधा केली, लहान लेकरांना खेळण्याची सुविधा केली, तर मुलांना पण ती उपयोगी येईल आणि जे समवयस्क व्यक्ती असतात ते सोबत जेव्हा बसले, एकामेकाशी त्यांनी गप्पा मारल्या, सुखदुःख त्यांनी एकामेकाशी शेअर केलं, तर त्यांचं जीवनमान सुद्धाही वाढेल. तर या गोष्टीसाठी मी सर्व प्रयत्न करणार आहे की आमच्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील त्या मोकळ्या करून, त्या नगरपालिकाचाच एक चांगला उपक्रम आहे, आम्हाला खेळू द्या म्हणून श्रीकांत साहेबांनी मागं त्याचं हे केलं होतं बघा. आणि आमच्याच तिथं मी वारंवार निवेदन दिलेले आहे की आम्हाला मोकळ्या जागा करून द्या म्हणून. तर अजूनही त्याबद्दल त्यांनी काही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. पण नक्कीच सभागृहामध्ये गेल्यानंतर मी सर्वात पहिले हे काम, हे जे महत्वाचे काम आहे त्यामधलं माझं हे एक काम आहे. आणि अजून एक तुम्हाला याच्या मार्फत एक मला सांगायचं आहे, माझ्या प्रभागामध्ये जे नाल्याचा विषय तुम्हाला सांगितला होता, त्याच्या अवतीभोवती अजूनही माझे एवढा गरीब वर्ग समाज आहे तिथं, त्या लोकांना म्हणजे एकीकडे पंतप्रधान म्हणतात की मागेल त्याला म्हणजे पक्क घर, म्हणजे ज्याला घर नाही त्याला मागेल त्याला पक्क घर देतात. आणि माझ्या प्रभागामध्ये साधं एक घरकुलची एक सुद्धा घरकुल मंजूर नाही. तर या संदर्भात मी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर, आमचा एक संतोषी माता नगरचा एक विभाग आहे, त्या ठिकाणी कितीतरी पत्र्याचे घरं आहेत, त्या ठिकाणी कामगार वर्ग राहतो, त्या ठिकाणी त्यांना घर बांधण्यासाठी त्यांना आर्थिक त्यांचं नियोजन नसतं. तर महानगरपालिकेतर्फे ऑलरेडी घरकुल योजना असते, मी त्या ठिकाणी ती घरकुल योजना सुद्धा मी त्या अंबिका नगर म्हणा, संतोषी माता नगर म्हणा, या ठिकाणी मी ते राबवण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या मतदारांना काय संदेश द्याल? मी माझ्या मतदारांना एवढाच संधी देईल, ही संधी काही पुन्हा पुन्हा येणार नाही. आज जी संधी मिळालेली आहे, आज एक
सर्व आम्ही गरीब घरातील व आपण स्थानिकला जे प्रॉब्लेम माहीत असतात, म्हणजे जे अडचणी आपल्याला माहीत असतात, त्या अडचणी आपणच सोडू शकतो. हे जे मोठमोठ्या घरामध्ये राहणारे मोठमोठे प्रस्थापित घराण्याचे जे लोक असतात, यांना हे प्रॉब्लेम माहीत नसतात. ते आज आपल्या पुढे येतील, आपल्याला काही वेगवेगळ्या काही उपदेश देतील, आम्हाला तुम्हाला भावनिक करतील, काही तुम्हाला पैशाची काही लालच देतील. परंतु ही संधी एकदा तुमच्या हातातून गेली तर तुम्हाला 5 वर्ष नुसतं तुम्हाला त्या गोष्टीची वाट पाहावं लागेल. परंतु या संधीचा तुम्ही कधी सोनं केलं, आमच्यासारख्या युवा वर्गाला, आमच्यासारख्या शिक्षण घेणाऱ्या, म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे, संपूर्ण आमची टीम चांगली शिक्षित आहे, यांना तुम्ही कधी चांगली संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आपल्या वयोवृद्धांच्यासाठी, त्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आम्ही चांगले प्रयोजन करणार आहोत. तर हे करण्यासाठी आम्हाला तुम्ही सर्वांनी बहुमताने चांगलं निवडून द्या, आम्हाला काम करण्याची संधी द्या, एवढं तुम्ही सांगेल. आमच्याही शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. पण सरांनी जसं नुकतंच सांगितलं की वंचित बहुजन आघाडीकडनं ते उभे आहेत, तर राजा का बेटा राजा न होता कार्यकर्त्याला, एक समाजात राहणाऱ्या व्यक्तीला कायमस्वरूपी मदत केली पाहिजे आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला पाहिजे, सामान्य जनतेचं पहिलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य बजावून मी तर सांगितलं की तुम्हाला आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. आम्हालाही आवडेल काय होतंय प्रभाग क्रमांक 24 मध्ये, कशी निवडणूक लढणार आणि कसा विजय होणार. खूप खूप धन्यवाद सर.